आणि आता इतर महत्त्वाच्या बातम्यांचा टॉप 9 आढावा। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीकडून अजित पवारांना अद्यापही क्लीन चिट नाही। अजित पवारांना आर्थिक गुन्हे शाखा आणि आयकर विभाग एसीबीकडून दिलासा। आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचं अपहरण करून हत्या केल्याचा प्रकार। पुण्यातील चिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला। पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा। तर सतीश वाघ यांच्या अपहरणाचा सीसीटीव्ही समोर। हडपसर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। बीडमध्ये सरपंचाचं अपहरण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार। तर मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनं खळबळ। केस पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। सरपंचांच्या हत्येनं बीड हादरलं। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी। खासदार बजरंग सोनवणेंची मागणी। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार हा चिंतेचा विषय। तर याकडे मोदींनी स्वतः लक्ष घालायला हवं। मात्र मोदी सरकारचं हिंदूंच्या बाबत ढोंग सुरू। राऊतांचा हल्लाबोल। बीडच्या परळीमध्ये बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात बंदची हाक। तर बंदला व्यापाऱ्यांचाही पाठिंबा। राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात निषेध। सावनेरचे आमदार आशिष देशमुखांकडून बैठकांचा धडाका। तर विशेष अधिवेशन संपल्यानंतर आमदार देशमुख कामाला लागले। विविध प्रश्नांसंबंधी बैठकांचा धडाका। मुख्यमंत्री फडणवीसांचं मिशन 100 दिवस। तर 1.5 लाख नव्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्याचे फडणवीसांचे आदेश। पारदर्शकता, गतिशीलता, प्रामाणिकता यावर अधिक भर द्या। अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना फडणवीसांच्या सूचना।